नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या हक्काच्या बेसिक टू ऍडव्हान्स मॅथ या युट्यूब चॅनल मध्ये मी प्रशांत सर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी मधील गणित भाग 2 या पुस्तकातील पायथागोरसचे प्रमेय हा धडा आपल्याला शिकत असताना त्यातला जो प्रमेय आहे, पायथागोरसचा प्रमेय अतिशय महत्वाचा प्रमेय जो बोर्डाच्या दृष्टिकोनातून खूपच महत्वाचा ठरतो. तो प्रमेय सिद्ध करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला काटकोन त्रिकोणाची समरूपता किंवा काटकोन त्रिकोण आणि समरूपता हा प्रमेय या ठिकाणी अभ्यासावा लागणार आहे. जर हा प्रमेय आपल्याला समजला तरच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पायथागोरसचा प्रमेय सोडवता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, म्हणजेच तुम्हाला हा प्रमेय समजेल. तर पहा, आता परीक्षेमध्ये तुम्हाला सुरुवातीला एक सशर्त विधान, एक कंडिशनल स्टेटमेंट असं वाक्य दिलं जातं, ज्यामध्ये सिद्ध करा की पहा, काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोणाचे दोन भाग होतात, जे दोन त्रिकोण तयार होतात ते मूळ त्रिकोणाशी समरूप असतात आणि परस्परांशी देखील समरूप असतात, असं परीक्षेमध्ये वाक्य येतं. तर या वाक्याचे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दोन भाग करता आले पाहिजेत. वाक्याचा पहिला भाग म्हणजे पूर्वार्ध, पूर्वांग, त्याला पक्ष गिवन असं आपण म्हणतो, आणि वाक्याचा दुसरा जो भाग असतो त्याला आपण साध्य टू प्रूव्ह, त्याचबरोबर उत्तरांग, उत्तरार्ध अशा पद्धतीने नावं देतो. आता पहा, आपण सुरुवातीला त्या वाक्याचे दोन भाग कसे करायचे, पक्ष आणि साध्यामध्ये कसे लिहायचे ते पहा. आता पहा, काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे, म्हणजे इथपर्यंतचा जो पहिला भाग आहे तो आता मी गणितीय मांडणीमध्ये पक्षामध्ये लिहितो. कसा? काटकोन त्रिकोणात. काटकोन त्रिकोणात म्हणजेच काय? त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोणता कोण 90 अंशाचा आहे तो 3 अक्षरी लिहा. क्यू हा कोण 90 अंशाचा आहे म्हणून तो आपण कोण पी क्यू आर बरोबर 90 अंश असं लिहिणार. त्यानंतर कोणता शिरोलंब आहे? रेख क्यू एस. तो कशावरती लंब टाकलाय? कर्ण पी आर वरती. कर्ण पी आर वरती लंब टाका. हे लंबाचं चिन्ह असतं उलट टी, कॉमा पी डॅश एस डॅश आर, म्हणजे 3 बिंदू एका रेषेत येतात दरम्यानचा. त्यानंतरचा साध्य. आता दुसरं वाक्य पहा. पहा, कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात ते मूळ त्रिकोणाशी समरूप असतात आणि परस्परांशी समरूप असतात. आता हे वाक्य कसं लिहायचं पहा. दोन त्रिकोण तयार झाले, हा वरचा एक आणि खालचा 2. आता हे दोन्ही त्रिकोण अनुक्रमे सुरुवातीला मूळ त्रिकोणाशी समरूप दाखवूया. पहा, त्रिकोण पी एस क्यू हा पहिला त्रिकोण आहे, तो समरूप दाखवायचा. मूळ त्रिकोण तुमचा माहिती आहे तुम्हाला, त्रिकोण पी क्यू आर, हे एक झाले. आता दुसरा त्रिकोण पहा खालचा, त्रिकोण क्यू एस आर, हा देखील मूळ त्रिकोणाशी समरूप दाखवायचा. मग आता झालं तर जर छोटे दोन त्रिकोण, तयार झालेले दोन त्रिकोण मूळ त्रिकोणाशी समरूप असतील तर आता ते दोघं एकमेकाशी समरूप दाखवायचे. तर ते सिद्ध करायचे आपल्याला. त्रिकोण पी एस क्यू समरूप त्रिकोण क्यू एस आर. पहा, इतकं सोपं आहे. पक्ष आणि साध्याचे दोन भाग समजले. आता पाहूया सिद्धता. आता सिद्धता करताना तुम्हाला हे जे साध्य आहे ना ते सिद्ध करायचं असतं, ते तुम्हाला त्या निष्कर्षापर्यंत पोहोचायचं असतं. आता पाहूया, सुरुवातीचं जे आपल्याला या ठिकाणी समरूप दाखवायचंय त्या त्रिकोणाच्या दोन जोड्या घ्यायच्या आणि त्या आपण समरूप दाखवूया. पहा, त्रिकोण पी एस क्यू व त्रिकोण पी क्यू आर मध्ये. आता हे दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी आपल्याला कोणत्या कसोटीचा आधार घ्यावा लागणार आहे ते पाहायचं. आपण पाहिलं, शिकलोय अगोदर कसोट्या. मग आता समरूप त्रिकोणाच्या कसोटी कोणती वापरायची त्यासाठी अगोदर तुम्ही त्या त्रिकोणामध्ये बघा. आता तुम्हाला बघायचंय फक्त त्रिकोण पी एस क्यू आणि पी क्यू आर मध्ये. आता पी एस क्यू म्हणजे हा वरचा छोटा त्रिकोण आहे. पहा, या त्रिकोणात जर तुम्ही बघितलं तर त्रिकोण पी एस क्यू मध्ये पी हा कोण तुम्हाला दिसतोय, आणि मोठा जो मूळ त्रिकोण आहे तो पी क्यू आर, त्यामध्ये देखील पी दिसतोय. म्हणजे पी एस क्यू मधला पी आणि त्रिकोण पी क्यू आर मधला पी हा सामायिक कोण आहे, सारखा कोण तुम्हाला दिसतोय. तो या ठिकाणी 3 अक्षरामध्ये लिहा, मध्ये लिहा पीला. आता म्हणजे या ठिकाणी कसं लिहिता येईल? एस पी क्यू हा कोण एकरूप दाखवा क्यू पी आर या कोणाशी, आणि कारण मात्र इथं लिहा सामायिक कोण. विद्यार्थी मित्रांनो, पहिला कोण आपला सामायिक कोण. आता विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक कोणाची जोडी आपल्याला मिळते ते पहा. त्रिकोण पी एस क्यू मधला एस हा 90 अंशाचा आहे आणि त्रिकोण पी क्यू आर मधला क्यू 90 अंशाचा आहे. म्हणजे एस आणि क्यू हे प्रत्येकी 90 अंशाची जोडी आपल्याला मिळेल. ती त्या ठिकाणी लिहू. कोण पी एस क्यू हा एकरूप असेल पी क्यू आर या कोणाशी.
आणि तर कारण द्या प्रत्येकी 90° झालं. आता दोन कोण तुम्ही दाखवले, एक दाखवला सामायिक कोण जो की पी सामायिक होता आणि प्रत्येकी 90 वाले दाखवले एस आणि क्यू. मग आता दोन कोण दाखवले म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो ज्या त्रिकोणामध्ये समरूप दाखवायचं असेल, दोन कोण आपण दाखवतो त्याला आपण समरूपतेची कोको कसोटी असं म्हणतो. म्हणजेच हे दोन त्रिकोण आता समरूप झाले. त्रिकोण पी एस क्यू समरूप त्रिकोण पी क्यू आर. कारण सांगा समरूपतेची कोको कसोटी. कोको कसोटी म्हणजे काय, कोण कोण दोन कोण दाखवले की म्हणून आपण त्याला कोको कसोटी असं म्हणतो. हे तुमचं समीकरण 1 झालं. म्हणजे पहा तुम्हाला पहिलं साध्य मिळालं. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला दुसरे दोन त्रिकोणाची जोडी समरूप दाखवायची. म्हणजेच आता या त्रिकोणांना आपण याच पद्धतीने घेणार आहोत. पहा त्रिकोण क्यूएस आर व त्रिकोण पी क्यू आर मध्ये आता या दोन त्रिकोणांना समरूप दाखवण्यासाठी कोणती कसोटी वापरता येईल त्या अगोदर त्रिकोणाकडे पहा. पहा क्यूएस आर मध्ये पहा आर हा कोण आणि पी क्यू आर मध्ये देखील आर कोण. म्हणजे आर कोण या ठिकाणी सामायिक दिसतो. जसं की पहिल्या जोडीमध्ये पी सामायिक होता तसं आता खालच्या त्रिकोणामध्ये आर हे अक्षर आपला हा शिरोबिंदू सामायिक दिसतो. म्हणून या ठिकाणी कोण आर ला मध्ये घ्या एस आर क्यू एकरूप कोण क्यू आर पी याला कारण द्या सामायिक कोण. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक कोण मिळाला. आता प्रत्येकी 90° कोण इथं देखील मिळणार आहे कारण तोच आहे. पहा ना इकडून जरी घेतला खालून तरी एस 90च येणार आहे आणि क्यू तर अगोदरच काटकोन असल्यामुळे तो 90 आहेच. म्हणजे या ठिकाणी एस ला क्यू मध्ये घेऊन 3 अक्षरे नाव द्या. क्यू एस आर हा एस मध्ये येतोय इथंच आहे तुम्हाला. इकडे पी क्यू आर कारण सांगा प्रत्येकी 90° कारण हे दोन्ही कोण प्रत्येकी 90°च आहेत ना म्हणून या ठिकाणी प्रत्येकी 90. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी देखील दोनच कोणाच्या जोड्या पण दाखवल्या. म्हणून कोको कसोटीनुसार समरूपतेच्या कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप येतात. म्हणजे त्रिकोण क्यू एस आर समरूप त्रिकोण पी क्यू आर. कारण सांगा समरूपतेची कोको कसोटी. कारणाला खूप किंमत असते विद्यार्थी मित्रांनो. कारण द्यायला शिका. आता याला समीकरण नंबर 2 म्हणूया. आता समीकरण 1 आणि 2 वरून बघा काय येतंय. समीकरण 1 व 2 वरून समीकरण 1 आणि 2 वरून पाहता 3 समीकरण मिळणार आहे आपल्याला. कसं त्रिकोण पीएस क्यू मध्ये त्रिकोण पी क्यू आर समरूप आहे आणि दुसऱ्या समीकरणात क्यूएस आर बरोबर देखील पी क्यू आर समरूप आहे. म्हणजे याचा अर्थ पी क्यू आर तर हा दोघांबरोबर आहे. आता लोप करा आणि शिल्लक काय राहतं मग. म्हणजेच त्रिकोण पीएस क्यू समरूप त्रिकोण क्यूएस आर. म्हणजे जर छोटे दोन त्रिकोण मूळ त्रिकोणाशी समरूप असतील तर ते एकमेकाशी समरूप येतात. हे तुम्हाला समीकरण 3 मध्ये मिळतं. आता 1, 2, 3 वरून आपल्याला काय मिळतंय. समीकरण 1, 2 व 3 वरून म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो समीकरण 1, 2 व 3 वरून तीनही त्रिकोण एकमेकांशी परस्परांशी समरूप आपल्याला दाखवता येतात. कारण संक्रमकता गुणधर्म सांगतो जर पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल, दुसरा त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर पहिला त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असतो. याचाच अर्थ असा की तीनही त्रिकोण परस्परांशी समरूप असतात. म्हणजेच या ठिकाणी लिहा संक्रामकता गुणधर्मानुसार. हा गुणधर्मच असा आहे की तीनही त्रिकोण परस्परांशी समरूप होतात केव्हा जर ते एकमेकाशी समरूप असतील तर. म्हणून संक्रामकता गुणधर्मानुसार आपल्याला लिहायचंय त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण पी एस क्यू समरूप त्रिकोण क्यू एस आर. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात ते मूळ त्रिकोणाशी समरूप असतात आणि परस्परांशी देखील समरूप असतात. असा हा प्रमेय जो की पायथागोरसचा प्रमेय शिकण्यासाठी अत्यंत महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो होता तो शिकलो. तुम्हाला हा प्रमेय कसा वाटला लाईक करा, कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा. म्हणजे याच्याशी रिलेटेड म्हणजे जो की पायथागोरसचा प्रमेय त्याचा व्हिडिओ तुम्हाला त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर पाहता येते. धन्यवाद.